आम्ही आता मैत्री लॅब आणलं, इन्सेंटिव्ह ऑनलाईन केला. त्याच्यामुळे जिथं जिथं पारदर्शकता आणायची, लँड म्हणजे लँड जी पूर्वी आम्ही द्यायचो ती मॅन्युअली द्यायचो, आता आम्ही मिलाप ॲपवरून देतो. त्याच्यामुळे चांगल्यात चांगले बदल आम्ही इंडस्ट्री डिपार्टमेंटमध्ये करतोय. एखादी चूक झाली तर हक्काने कोणी सांगू शकतं, परंतु त्याचं राजकीय भांडवल करून इंडस्ट्रियलिस्टच्या मनामध्ये कोणी शंका निर्माण करू नये. होणार नाही, कारण एवढा कॉन्फिडन्स आम्ही महायुतीच्या सरकारनं दिलेला आहे. पण अशा पद्धतीनं इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये राजकारण करण्याचा कोणी प्रयत्न करू नये ही माझी विनंती आहे. चाकणसाठी माझ्या माहितीप्रमाणे 100 ते 150 कोटी रुपयाची रस्त्याची प्रोव्हिजन ऑलरेडी परवा मागच्या बैठकीमध्ये केलेली आहे. चाकणमध्ये 2 विषय आहेत रस्त्यांचे. एक रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे जातो आणि एक जो तुम्ही म्हणता की चाकण भागातले रस्ते. चाकण भागातले जे रस्ते आहेत त्याच्यासाठी पैसे मंजूर करून मी दिलेले आहेत. आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं 6 लेनचा जो म्हणजे ट्रॅफिकचा जो विषय आहे त्याच्यासाठी 6 लेन जो होतोय त्याच्यासाठी टीडीआरची आणि प्रोव्हिजन करायची होती. टीडीआरचा नियम त्याच्यामध्ये आणायचा होता. लँड ॲक्विजिशनसाठी जास्त पैसे आपण देऊ शकत नाही म्हणून ते टीडीआर कन्व्हर्सेशन करावं हा निर्णय आम्ही घेतलेला नव्हता, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांनी घेतलेला होता आणि ते आता काम देखील अतिशय वेगानं आपण पुढे नेतोय. 1 वर्ष 1.5 वर्षामध्ये हे सगळे रस्त्याचे प्रश्न इथे सुटतील. सर, राजकीय प्रश्न असा आहे की काल शरद पवारांचे खासदार सगळेच जवळपास पंतप्रधानांना भेटले. रोहित पवार म्हणतात की 17 तारखेला मोठं काहीतरी होईल, डिलिमिटेशनच्या बाजूने हे सगळे खासदार मतदान करतील असं तुम्हाला वाटतं? देशात काही मोठं घडायची तयारी करायची? आता हे रोहितजी पवारनाच विचारलं पाहिजे ना. ते म्हणले 17 तारखेला काहीतरी घडेल. आता 17 तारखेला खतरा आहे की काय चांगलं घडणार हे तेच सांगू शकतात. कसली हां या सगळ्या गोष्टीला मी अनेक वेळा सांगितलं की टायगर ऑपरेशन आपण काय ते 1, 2, 3 काय 0, 1, 0, 2 असं म्हणण्याची आवश्यकता नाही. रोजच माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश होत आहेत. मी देखील आता म्हणजे आज हा कार्यक्रम झाला की चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आहे, तिथं देखील पक्षप्रवेशाचे कार्यक्रम आहेत. त्याच्यामुळं पक्षप्रवेश हा रोज सुरू आहे, त्याच्यामध्ये आश्चर्य वाटण्याची काही गरज नाही. परंतु मोठा पक्षप्रवेश झाला की तुम्ही त्याला टायगर ऑपरेशन म्हणता. आम्ही असे रोज प्रवेश चालू आहेत. सरपंच प्रवेश करतायत, नगरसेवक प्रवेश करतायत, जिल्हा परिषद सदस्य प्रवेश करतायत. काही लोक आमच्यावर टीका करणारे अजून 7 नंबरलाच आहेत, आम्ही 2 नंबरला आहोत. आदिवासी मंत्र्यांनी राजीनामा द्यावा संजय राऊतांनी मागणी केली. नाही, मी उद्या तिथं इंडस्ट्रीचा आढावा घ्यायला जातो. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माझा दौरा सध्या करतो. आपल्यामार्फत सांगतो तो दौरा कसा असतो की इंडस्ट्रीच्या MIDC बाबत मी आढावा बैठक घेतो, प्रकल्पाला भेट देतो, उद्योजकांशी चर्चा करतो. मराठी भाषा विभाग माझ्याकडे असल्यामुळं मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या साहित्यिकांशी मी चर्चा करतो, त्यांना काय हवं नको ते बघतो आणि त्याच्यानंतर मी पक्षाचा देखील कार्यक्रम करून येतो. आता या सगळ्या प्रोसिजरमध्ये हा जो मुद्दा मला तुम्ही सांगितला त्याच्यामध्ये नक्की मी उद्या माहिती घेईन आणि ते कशामुळे झालंय त्या शेवटापर्यंत आम्ही पोहोचू. नाही, मी गुवाहाटीला गेलो म्हणून 14,000 कोटीचं प्रमाणपत्र मिळालं मी असं म्हटलं नाही. ज्यावेळी हुंदाई प्रकल्पाचं आंदोलन चालू होतं त्यावेळी मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो असं मी म्हटलं आणि मी एक मीडिएटर म्हणून त्या ठिकाणी आलो होतो, पण त्यावेळी माझं कोणीच ऐकलं नाही. नंतर घडामोडी घडल्या. मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गुवाहाटीला गेलो. जाताना मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री होतो, येताना मी राज्याचा उद्योग मंत्री झालो. हुंदाईच्या प्रकल्पाची जबाबदारी माझ्यावर आली. त्याच्यानंतर मी परदेशामध्ये मॅनेजमेंटला भेटायला गेलो. तेव्हा मॅनेजमेंटनं असं सांगितलं की आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचाराचं उद्योजकांना पाठिंबा देणारं सरकार महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, म्हणून आम्ही हुंदाई प्रकल्प आता महाराष्ट्रामध्येच घेऊन येणार. हे म्हटल्यानंतर मी असं म्हटलं की गुवाहाटीला गेल्यामुळं हुंदाईसारख्या प्रकल्पाचं सर्टिफिकेट आम्हाला मिळालं. आता हे मी कशाला सांगायला पाहिजे? तुम्हाला सगळं माहिती आहे, कोण पत्रकार परिषद घेतं, कोण पत्रकार परिषद नाही घेतं. दावोसची अंमलबजावणी होतच नाही असं सांगतात. आता दावोसची अंमलबजावणी होत नाही असं जर सांगत असेल तर हुंदाई कसं सुरू झालं? हॅमरोर तुमचं आईस्क्रीम आहे ना, ते कसं सुरू झालं? अजून आता संभाजीनगरचं JSWचा प्रकल्प सुरू होईल, अथरचा प्रकल्प सुरू होईल, किर्लोस्कर टोयोटाचा प्रकल्प सुरू होईल. त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या कंपन्या भारतातल्या, तुम्ही एवढा खर्च कोट्यावधी खर्च करून दावोसला का जाता, इथं का वाईट? नाही, मुद्दा असा आहे की
स्वतःचा काही संबंध नसताना काही लोक डावसला जाऊन आली, तेव्हा आम्ही काय बोललो का? मी कोणावर टीका करत नाही, तो त्यांचा अधिकार आहे. काय संबंध होता? खरं मुख्यमंत्री महोदय जातात आणि इंडस्ट्रियल मिनिस्टर जातात. इंडस्ट्रियल मिनिस्टर, पर्यावरण मंत्री, ऊर्जा मंत्रींचे OSD, ऊर्जा मंत्रींचे अजून काही मंडळी. त्याच्यामुळे मला त्याच्यावर टीका करायची नाही. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की दावोसमधनं मला अभिमान आहे खरं, तुमच्यामधला देखील एखादा उद्योजक जर महाराष्ट्रातला तयार झाला आणि त्यानं कोलॅबोरेशन परदेशातल्या कुठच्या बँकेबरोबर केलं किंवा इंडस्ट्रीजबरोबर केलं आणि तो जर FDI घेऊन येत असेल आणि मराठी माणूस जर डावोसला जाऊन तिथं करार करत असेल तर ह्याच्यासारखी अभिमानाची गोष्ट नाही. पण त्याच्यामध्ये फक्त बघितलं पाहिजे की महाराष्ट्रातला माणूस जरी असला तरी तो FDI आणतोय का, तो फॉरेन करन्सी आणतोय का? तो आणतोय ना, ते पुराव्यानिशी आम्ही सिद्ध केलंय. त्याच्यामुळे पुराव्यानिशी सिद्ध नुसतं नाही केलं, गुजरातला प्रकल्प जाणार म्हणून सांगितल्यानंतर पहिल्यांदा व्हाईट पेपर आपण काढलाय, त्याला श्वेतपत्रिका आपण म्हणतो, ती श्वेतपत्रिका आपण विधानसभेमध्ये काढली. हे सगळं पत्रकार परिषदेत विधानसभेच्या बाहेर बोलतात. मग श्वेतपत्रिका काढल्यानंतर यांचं तोंड कोणी धरलं होतं? मी जर खोटी श्वेतपत्रिका काढलेली आहे, मी जर व्हाईट पेपर चुकीचा काढलेला आहे, तर माध्यम आहे ना विधानसभेचं मला अडचणीत आणण्याचं. विधानसभेमध्ये काय बोलायचं नाही, श्वेतपत्रिका मान्य करायची आणि बाहेर येऊन पॉलिटिकली बोलायचं, हे काही योग्य नाही. आणि अजून एक सांगतो, या अधिवेशनामध्ये मी जाहीर केलेलं आहे की डावोसमध्ये जे प्रकल्प आम्ही आणले त्याची नक्की अंमलबजावणी जी काही 75% पर्यंत चालू आहे त्याची देखील भगवी पत्रिका आम्ही काढणार आहोत. त्यावेळी माझ्यावर आक्षेप घ्यावा विधानसभेत. विधानसभेमध्ये काय बोलायचं नाही, विधानसभेमध्ये बसायचं नाही आणि त्याच्यानंतर बाहेर येऊन बोलायचं, याला काहीच अर्थ नाही. कर्नाटक आणि गुजरातमध्ये आपल्या इंडस्ट्रीला महाराष्ट्रात खूप जास्त आहे. हा पण बघा एक गैरसमज आहे. आता अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट असेल, मेगा प्रोजेक्ट असेल किंवा MSME असेल तर आम्हाला कॅबिनेट सब कमिटीला अधिकार दिलेले आहेत की 7 रुपयाचं जे युनिट आहे ते अजून 2 रुपयानं 3 रुपयानं कमी करण्याचे आम्हाला अधिकार आहेत. त्याच्यामुळे बाकीच्या राज्यांपेक्षा कॅबिनेट सब कमिटीमध्ये जाऊन आम्ही युनिटला पैसे नक्की देतो ते आम्हाला माहिती आहे. परंतु एखाद्या प्रकल्पानं प्रायव्हेट प्रकल्प असेल आणि प्रायव्हेट प्रकल्प जर आमच्याकडे आलाच नाही त्याला आमचा नाही इलाज आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की महाराष्ट्र राज्य पूर्वी देखील ज्यावेळी एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, दोघांच्या नेतृत्वाखाली, सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली अतिशय उद्योजकांना पूरक असं आम्ही वातावरण तयार केलेलं आहे. कुठे कुठे शिरोळ MIDCला जर विरोध होत असेल, मला अजून त्याची कल्पना नाही, परंतु विरोध जर होत असेल तर शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल, शेतकऱ्यांच्या शंका दूर केल्या जातील आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच पुढचं पाऊल टाकलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.